बातमी आहे मुंबईवरील नव्या संकटाची. मुंबईवरच नाही तर अवघ्या पृथ्वीवर अवकाशामधून एक संकट कोसळणार आहे. 2032 मध्ये मुंबई उद्ध्वस्त होणार असल्याचं भाकीत चक्क खगोलशास्त्रज्ञांनी वर्तवलेलं आहे. नेमकं काय आहे हे नवं संकट आणि त्यामधून मुंबई कशी बचावणार, पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट. 2032 मध्ये राजधानी मुंबई उद्ध्वस्त होणार. तीनशे फूट लांबीचा उपग्रह मुंबईवर कोसळणार. पाचशे अणुबॉम्ब इतका विध्वंस होणार. पृथ्वीच्या विनाशाबद्दल तुम्ही अनेक भाकितं ऐकली असतील. काही भाकितं अशी असतात की त्यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण होतं. पण आता थेट शास्त्रज्ञांनीच केलेल्या भाकितामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई, कधीही न थांबणारी मुंबई, महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी. मात्र हीच मुंबई काही वर्षांनी कायमची नामशेष होणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सुमारे 60,000 किलोमीटर प्रति तास वेगाने येत असल्यानं जगभरात चिंतेचं वातावरण पसरलंय. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा विध्वंस होईल. ॲरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉक्टर डेव्हिड रँकिन यांनी या विध्वंसक आघाताचं ॲनिमेशन तयार केलंय. हा ग्रह एखाद्या शहरावर कोसळला तर काय परिणाम होईल, त्यासाठी हा व्हिडिओ पहा. तो व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. डिसेंबर 2024 मध्ये ॲटलास दुर्बिणीच्या मदतीनं खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीवर आदळणाऱ्या या उपग्रहाचा शोध लावला. मुंबईवर कोसळणार उपग्रह. या लघुग्रहाला 2024 YR4 असं नाव देण्यात आलंय. त्याचा आकार अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इतका आहे. ताशी 60,000 किलोमीटर वेगानं तो पृथ्वीच्या दिशेनं येतोय. मुंबई ते कोलकाता दरम्यान कुठेतरी हा उपग्रह कोसळेल असा अंदाज आहे. उपग्रह पृथ्वीवर कोसळल्यास 8 मेगाटन TNT इतका स्फोट होईल. हिरोशिमा अणुबॉम्ब स्फोटापेक्षा या स्फोटाची तीव्रता 500 पट अधिक असणार आहे. 22 डिसेंबर 2032 रोजी तो मुंबईवर आदळेल अशी भीती सुद्धा व्यक्त होतीये. तर जर असा एखादा भला मोठा खडक किंवा लघुग्रह हा जर वाळवंटामध्ये पडला तर त्या मानाने विनाश होण्याची शक्यता कमी आहे. पण जिथे जास्ती लोक आहेत तर त्याचा मानवी जीवनावरती त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो. जर समुद्रात पडला म्हणजे कसं की मुंबईच्या समुद्राच्या म्हणजे पश्चिमेला साधारण 100 किलोमीटरच्या आत असा हा जर पडला तर त्यामुळे जे सुनामी तयार होईल ती आजूबाजूचे जितके शहरं देश आहेत म्हणजे अगदी पाकिस्तानपासून दक्षिणेपर्यंत सगळ्या शहरांना, मालदीव आहे अशा शहरांना ह्या घटनेचा त्रास होण्याची खूप मोठी शक्यता आहे. दरम्यान जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ या लघुग्रहाचा अभ्यास करतायत. हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्यापासून रोखता येईल का, या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत. लघुग्रहाला कसं रोखणार? लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता 3.1% इतकी आहे. तो रोखण्यासाठी आपल्याकडे अजून 7 वर्षांचा कालावधी आहे. संभाव्य टक्कर होईल तो भाग रिकामा केला जाऊ शकतो. समुद्राजवळ टक्कर झाल्यास धोका कमी होऊ शकतो. लघुग्रहाची दिशा बदलण्याचा सुद्धा खटाटोप सध्या सुरू आहे. आपण एखादी वस्तू की जिचं गुरुत्वीय बल आपल्याला माहिती आहे, आकार माहिती आहे, तर ती अशा लघुग्रहाच्या जवळ नेऊन ठेवायची इतक्या अंतरावरती की त्या दोघांच्या आकर्षणामुळे त्या लघुग्रहाची जी दिशा आहे ती थोडीशी वळेल. म्हणजे ते दोन लघुग्रह जे एकमेकांभोवती फिरतात तर त्यांच्यावरती अशा प्रकारे एक वजन एका लहान ग्रहावरती टाकून त्यांची कक्षा कशी बदलती आहे त्याचा अंदाज घेतला. त्याचं गणित त्यांना मांडायचं होतं तर ते अचूकरित्या गणित त्यांना मांडता आलेलं होतं. त्यामुळे आपला जो एक विश्वास आहे या शास्त्राबद्दल तो अनेक दृढ झालेला आहे. या लघुग्रहाची दिशा दिवसागणिक बदलत गेली तर मुंबई आणि पृथ्वीवरचा धोका नक्कीच टळेल.
या लघुग्रहाला अंतराळामध्ये संपवता येईल का त्या दृष्टीने सुद्धा काही खगोलशास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केलाय. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येतं यावर मुंबई आणि मुंबईकरांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.